100% उपचार आहे, काही काळजी करण्याची गरज नाही. तर नक्कीच आलेलं इरेक्शन तुमचं डाऊन होऊ शकतं. तेव्हा लूज का होतं? तुम्हाला ऑनलाईन औषधी देऊन तुम्हाला कोणी फसवलं नाही पाहिजे, जेणेकरून तुम्ही भटकला नाही पाहिजे, तेव्हा ते डाऊन होऊन जातं. पण जेव्हा केव्हा मी फक्त इन्सर्ट करायला जातो. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडे येणारी जे पेशंट जे कंप्लेंट करतात आणि त्याच विषयाला घेऊन मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. तर आजचा विषय असा आहे की माझ्याकडे बरीच पेशंट अशी पण येतात की डॉक्टर साहेब, मला मॉर्निंग इरेक्शन येतं, समागमाच्या वेळेला प्रॉपर इरेक्शन येतं, पण जेव्हा केव्हा मी फक्त इन्सर्ट करायला जातो तेव्हा ते डाऊन होऊन जातं. आणि याच विषयाला घेऊन आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. खरोखर मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन मी तुमच्यासाठी दिवस रात्र झटून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. मेहनत करून तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्ही भटकला नाही पाहिजे, तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे, तुम्हाला ऑनलाईन औषधी देऊन तुम्हाला कोणी फसवलं नाही पाहिजे, किंवा तुम्ही बोंधू उपचार घेऊन तुम्ही फसला नाही पाहिजे. हा या व्हिडिओ बनवण्याचा मागचा माझा मेन उद्देश असतो. तर खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचा त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये जर काही चांगलं बेनिफिट झालं तर त्याच्यामध्ये मला खूप आनंद होईल. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की प्रॉपर इरेक्शन आल्यानंतर पण ड्युरिंग द इंटरकोर्स जेव्हा आपण इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा लूज का होतं? याला दोन कारणं असतात. म्हणजे एक तर असतं सायकोलॉजिकल, दुसरं असतं फिजिओलॉजिकल. सायकोलॉजिकल म्हणजे काय असते की तुम्ही जेव्हा करता, तुम्हाला मनामध्ये काही भीती असेल, दडपण असेल, किंवा तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी आली असेल की काल आपल्या पार्टनरने आपल्याला म्हणजे असं बोललं, तसं बोललं, असं बोललं, त्या काही गोष्टी तुम्हाला तिथं आठवण आल्या असतील, तर नक्कीच आलेलं इरेक्शन तुमचं डाऊन होऊ शकतं. याला म्हणतो आपण सायकोलॉजिकल, ज्याला मी परफॉर्मन्स अँझायटीमध्ये पण मोडतो. दुसरं आता फिजिओलॉजिकल, की जितकं इरेक्शन मेंटेन करण्यासाठी आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा आपल्याला चांगला सुरळीत पाहिजे, पण जास्त हस्तमैथून केल्यामुळं किंवा काही दुसऱ्या गोष्टी केल्यामुळं किंवा काही औषधांचे साईड इफेक्टमुळं जर आपल्या इंद्रियामध्ये रक्तपुरवठा जर प्रॉपर होत नसेल, तरी पण आपल्याला आलेलं इरेक्शन परत होऊ शकतं. तिसरी गोष्ट यासाठी आहे हार्मोन. जर टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण तुमच्या रक्तामध्ये जर कमी असेल, तर जितकं हार्मोन्स डेफिशियन्सीमुळं तुम्हाला प्रॉपर इरेक्शन शेवटपर्यंत टिकायला पाहिजे ते टिकत नाही, आणि त्याच्यामुळं पण हे आलेलं इरेक्शन पुन्हा जाऊ शकतं. तर याला प्रॉपर ट्रीटमेंट जर केल्यात 100% उपचार आहे, काही काळजी करण्याची गरज नाही. याला दोन प्रकारे आम्ही उपचार करतो. प्रथमतः आम्ही तुमची हिस्ट्री घेतो, काही इन्व्हेस्टिगेशन करतो. तुम्हाला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, किंवा अजून काही मानसिक आजार आहे, काही गोळ्या तुम्ही घेताय, त्या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट आहेत का हे पण बघतो. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं केल्यानंतर आमच्या क्लिनिकमध्ये शॉकवेव्ह थेरपी आहे, फी शॉट थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसेस आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हार्मोनल टेस्टोस्टेरॉन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी पण. या सगळ्या थेरपींचा पेशंटनुसार आम्ही उपयोग करून आम्ही तुम्हाला ह्या समस्यापासून 100% मुक्तता देऊ शकतो. तर मित्रांनो, काहीच काळजी करण्याची गरज नाही. केव्हा केव्हा अचानक आलेलं इरेक्शन अचानक जात असेल आणि केव्हा केव्हा तुमच्याबरोबर घडत असेल, पण याच्यासाठी लवकरात लवकर जर उपचार केले तर नक्कीच तुम्हाला 100% चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकतं. पण ही जर कालांतराने जर सवय झाली आणि तुमच्या मनामध्ये खूपच परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप झाली, तर मला वाटतं मग आम्हाला ट्रीटमेंट करायला पण आम्हाला वेळ लागू शकतो. तर मित्रांनो, ज्या काही लैंगिक समस्या असतात, जेव्हा केव्हा आपल्याला उद्भवल्या, तेव्हा मी तुम्हाला सल्ला देणार की ताबडतोब आपल्या शहरातील कोणत्याही चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नुसार जर मार्गदर्शनाखाली जर उपचार घेतले तर नक्कीच तुम्हाला चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट मिळू शकतं आणि या समस्यापासून तुमची कायमची सुटका पण होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.